आज मी इथं साबुदाण्याचं एक नवीन रेसिपी बनवणार आहे। खूप झटपट होणार आहे आणि हे उपवासाच्या दिवशी किंवा कोणत्याही वेगळ्या दिवशी हे तुम्ही बनवू शकता। त्यासाठी मी एका कढईमध्ये साधारण 1 वाटी एवढं साबुदाणा घेतलेला आहे। तर साबुदाणा हे भिजवलेले वगैरे नाहीये। तर 1 वाटी साबुदाण्याला आपल्याला इथं पहिलं असं गरम करून घ्यायचं आहे। साधारण हे साबू गरम होईपर्यंत किंवा साधारण 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवर याला गरम करून घ्यायचा आहे। तर याचा कलर वगैरे नाही बदलत, फक्त 3 ते 4 मिनिट मी इथं गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण ह्याला गॅस आहे तो बंद करूया आणि ह्याला असंच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। तर ही रेसिपी खूप सोपी पद्धत आहे, तर तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करून बघा। तर शाबू आहे तो थंड झाल्यावरती मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये घालून ह्याचा आपल्याला मिक्सरला लावून एक बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे। खूप देखील पावडर सारखं होत नाही। तर हे बघा असं मोठंसर हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथं साधारण 3 बटाटे त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहेत। तर हे कच्चेच बटाटे आहेत, तर उकडून वगैरे घ्यायचं नाहीये। तर 3 बटाटे मी साल काढून घेतल्यावर त्याला पाण्यात घालून ठेवून दिलेलं होतं। त्यानंतर ह्याला मिक्सरच्या भांडीमध्ये घालायचे आहेत। असं मोठं मोठं मी फोडी करून घेत आहे। तर इथं मोठं मिक्सरचं भांडी घेतलेलं आहे। तर हे 3ही बटाटे आपल्याला असं मोठं मोठं कट करून मिक्सरच्या भांडीत घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर हे आता नवीन बटाटे आलेले आहेत। तर ह्याच्यावरचं साल आहे तो खूप पातळ असतं, हे चाकूने सुद्धा निघतं, लगेच निघतं। तर सगळे बटाटे आहेत मी इथं पहिलं कट करून घेतलेला आहे। तर ह्याच्यानंतर ह्या बटाट्यांमध्येच मिक्सरला लावून घेताना मी इथं मिरची घालत आहे। तर मी इथं एकच मिरची घालत आहे। तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला जिरा घालायचा असेल किंवा अद्रक वगैरे घालायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता। तर ह्या बटाट्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर ह्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। बटाट्याचे वगैरे फोडी याच्यात राहता कामा नये, पूर्ण असं हे बारीक करून झालेलं आहे। हे बघा, तर मी इथं बारीक करून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जे आपण साबुदाणे भाजून मिक्सरला लावून घेतलेलं पावडर होतं, तर ते एका भांडीमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावून घेतलेलं बटाट्याचं जे प्युरी आहे तर ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि साबुदाण्याचं पीठ आणि हे मिक्स करायचं आहे। तर तुम्ही असं चमच्याने मिक्स न करता अजून एकदा मिक्सरला लावून घेतला तरी चालेल, दोन्ही मिक्स करून। तर मी इथं हातानेच ह्याला मिक्स करून घेत आहे। लागेल तसं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर हे घट्ट होत असेल तर आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे। तर पाणी आहे तो आवश्यकतेनुसार घालायचं आहे। तर हे बघा इथं एवढं मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता ह्यालाच बाजूला ठेवून द्यायचं आहे साबुदाणा थोडं असं भिजण्यासाठी। तर 10 ते 15 मिनिटं इथं झालेले आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं हे पीठ आहे तो मऊसूत झालेला आहे। तर तुमचं जर घट्ट झालं असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं सैलसर करून घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर तुम्ही इथं कोणताही मीठ वापरू शकता, सैंधव मीठ का आपण जे किंवा नॉर्मल वापरतो ते मीठ, दोन्हीपैकी कोणताही मीठ वापरला तरी चालेल। तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर सगळं एकदा छान मिक्स करायचं। तर ह्याला तुम्ही इथं साबुदाण्याचे पकोडे सुद्धा म्हणू शकता किंवा साबुदाण्याची भजी तुम्ही म्हणू शकता। तर कधी साबुदाणा खिचडीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। त्यानंतर ते मिक्स करून घेतलं। इकडं कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर हे जे पीठ आहे तो असं हाताने थोडंसं घेऊन ह्या तेलामध्ये घालायचं आहे। तेल पहिलं छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे असं टाकून घ्यायचं आहे। तर गॅस इथं मध्यम किंवा मोठा ठेवला तरी चालेल। तर ही खूप सोपी पद्धत आहे। तर कढईमध्ये जेवढं तेलामध्ये बसतात तर तेवढं मी इथं सगळं घालून घेते आणि छोटे मोठे तुम्ही कसंही इथं हे पकोडे आहेत तो बनवून घेऊ शकता।
तर मी इथं सगळीकडे असं घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण ह्याला 1-2 मिनिटांनी एक छोटा चमचा घ्यायचं, त्याच्याने आता ह्याला हलवत राहायचं आहे। तर हे चिकटत वगैरे नाहीये, लगेच सहज बनतात हे। आणि हे खूप झटपट हे तयार होतात। साधारण 3 ते 4 मिनिटातच हे मध्यम गॅसवर छान असं तळून होणार आहेत। तर तुम्ही ह्याचा कलर बघू शकता, खूप छान असा आलेला आहे। तर ह्याला थोडंसं असं पलटी करायचं किंवा सगळ्या बाजूने असं थोडंसं लाल रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जास्त लाल रंग आवडत असेल तर तुम्ही जास्त कडक केलात तरी चालेल। तर हे साबुदाणा असल्यामुळे हे खूप असं लवकर कडक होतात। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत किंवा दहीसोबत, तर खूपच छान लागतं। तर हे तळून झालेलं आहे, तर आता मी ह्याला काढून घेते। तर हे बघा, खूप छान असं कलर याचा आलेला आहे। तर असेच मी इथं सगळे करून घेणार आहे। तर पहिलं ते काढून घेतलं आणि त्यानंतर परत उरलेल्या पिठाचं सुद्धा मी असेच पकोडे इथं बनवून घेत आहे। तर खूप छान असं कुरकुरीत हे झालेले आहेत आणि खूप वेळ होईपर्यंत हे कुरकुरीतच राहणार असतात, मऊ सुद्धा पडणार नाहीत। तर मी तुम्हाला तर सांगू शकत नाही, पण तुम्ही एकदा घरात केलात की तुम्हाला लगेच कळेल की खूपच असं कुरकुरीत हे झालेले आहेत। तर सगळे इथं करून झालेले आहेत। तर सगळं असं एकसारखे इथं तुम्हाला इथं दिसत असेल। तर आता मी तुम्हाला त्यातलं एक काढून दाखवते आणि आवाज तर याचा खूपच असं मोठं येत आहे, तर घरात तुम्हाला केल्यावर लगेच कळेल। हे साबुदाण्याची रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणार आहे आणि ह्याला जर तुम्ही उपवासाच्या दिवशी करायचं नसेल तर तुम्ही खालच्या वेळेस सुद्धा करू शकता। ह्याच्यामध्ये जे आपण भजीला घालतो कांदा वगैरे, तर ते तुम्ही सगळे ह्याच्यामध्ये कांदा किंवा सगळे कोणत्याही भाज्या घालून असं बनवू शकता। तर सगळं तुम्ही बघू शकता, मी आता एक काढून दाखवलं। तर खूप छान असं फुसफुस आतमध्ये झालेले आहेत। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।